नमस्कार. नगरपंचायत सेलूद्वारे वर्गीकृत स्वरूपात गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यातील ओल्या कचऱ्यातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर उत्तम दर्जाची खत निर्मिती कशी केली जाते याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. सर्वप्रथम नगरपंचायत सेलूद्वारे सेलू शहरातील विविध प्रभागातून ओला व सुका अशा वर्गीकृत स्वरूपात कचरा गोळा करण्यात येते. त्यानंतर गोळा करण्यात आलेला कचरा नगरपंचायत सेलू घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात नेला जातो. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर आलेला ओला कचरा पुन्हा एकदा योग्य प्रकारे वर्गीकृत करून त्यातील अनावश्यक घटक बाहेर काढले जाते. त्यानंतर वर्गीकृत ओल्या कचऱ्याला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर उपलब्ध असलेल्या ट्विन शाफ्ट श्रेडर मशीनच्या सहाय्याने बारीक केला जातो. ओला कचरा योग्य प्रकारे बारीक झाल्यावर त्यात शेण व गुळाच्या पाण्याचं मिश्रण तसेच कल्चर विशिष्ट प्रमाणात टाकण्यात येते. त्यानंतर या ओल्या कचऱ्याला कंपोस्ट पीटमध्ये पुढील 35 ते 40 दिवस करिता कुजण्यासाठी ठेवण्यात येतो व या दरम्यान कंपोस्ट पीटचं व्यवस्थित निरीक्षण केलं जात असते. 35 ते 40 दिवसानंतरच्या प्रक्रियेद्वारे योग्यरित्या कुजलेला कचऱ्याला पुन्हा बाहेर काढून त्याला चाळणीद्वारे चाळून त्यातील खत व अनावश्यक घटक वेगळे केले जातात. अशा प्रकारे आपण पाहिलेल्या एकूण संपूर्ण प्रक्रियेतून नगरपंचायत सेलूद्वारे नागरिकांच्या घरातून गोळा केलेल्या ओल्या कचऱ्यातून उत्तम दर्जाचं खत तयार केलं जाते. नगरपंचायत सेलूद्वारे तयार करण्यात आलेल्या या खताची शासकीय प्रयोगशाळांमधून तपासणी होऊन शासनाचं हरित प्रमाणपत्र मिळाले आहे. या हरित ब्रँड खताचे अनेक फायदे सुद्धा आहेत. 1. शासनाच्या मानकानुसार प्रमाणित. 2. जमिनीच्या आरोग्यात सुधारणा करणारे. 3. रासायनिक खताच्या दुष्परिणामापासून मुक्ती. 4. पैशांची बचत. 5. उत्पन्नात वाढ. अत्यंत माफक दरात हे खत शेतकरी बांधव व नागरिकांसाठी नगरपंचायत सेलूद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तेव्हा अधिक माहितीसाठी कार्यालय नगरपंचायत सेलू येथे संपर्क करा. धन्यवाद.